तीर्थास्पदं शिववीर्यं चिनुतं शरण्यं कृत्यात्यहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं वंशी विभूषितकरं नवनीतदाभं पीताम्बरदुर्विन्दफलदंष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णा की परमपि तत्त्वमहं न जाने। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोरी, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी मई राधे जी को दासा जन्म जन्म वही विजया प्रभु तुम्हें चरणम जय जय राधा रमण हरि बोल, 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 जय जय राधा रमण हरि बोल। अखिल काजळे मृगे शारदास लखावे सरे जादू तोणास धनरस की भले किरो। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। नवनागरे किशोर नवल रसिया प्यारे व्रज को जयका मन बसिया करे कालिंदी करे कालिंदी करे कालिंदी कीला कीला। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। अंगड़ाई रे मृग मुस्कान पे गजरीली तिरछी चितबड़ पे शुकदासन मिका भीलबो। जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल। राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद
राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 बोलो राधे राधे हरि बोलो राधे राधे हरि बोलो राधे राधे हरि बोलो राधे 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 श्याम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय यं प्रव्रजन्तमनुपेतमपीतकृत्यं द्वैपायन विरह काताराजुहवा पुत्रेति तन्मयान्तरभिनेदो तं सर्वभूतहृदयं निमानतोऽस्मि. श्रीमद भागवत महापुराण आज प्रथम दिवसाच्या कथेला प्रारंभ होत आहे. ही दिव्यमय श्रीमद भागवत कथा श्री शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षिताला सांगितली. या ठिकाणी सूतजी महाराजांनी शौनकादिकांना सांगितले. प्रथमतः भगवान विष्णू परमात्म्याने ब्रह्माजीला सांगितले. ब्रह्माजीने त्या ठिकाणी नारदजीला सांगितले. नारदजींनी व्यासांना सांगितले. व्यासांनी शुकदेवाला सांगितले आणि शुकदेवाने राजा परीक्षिताला सांगितले आणि परीक्षिताच्या माध्यमातून तुम्हा मला प्राप्त झाली. यं प्रवर्जन्तमनुपेतमपीतकृत्यं द्वैपायन विरहे काताराजुहवा पुत्रेति तन्मयान्तरभिनेदो तं सर्वभूतहृदयं निमानतोऽस्मि. शुकदेवाचा असणारा या ठिकाणी व्यासांचा पुत्र शुकदेव महाराज सर्व ठिकाणी एक असणारा शुद्ध ब्रह्म शुद्ध चैतन्य त्यांच्या डोळ्यामध्ये असणारा कृष्ण परमात्मा सोडून काही नव्हतं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराज शौनकादिक ऋषींकडे गेले आणि शौनकादिक ऋषी 88,000 त्यांना त्या ठिकाणी शिष्य होते. किती? 88,000 शिष्य होते आणि 88,000 शिष्यांना ती कथा सांगायला लागली. कथा सांगत असताना तेव्हा माईची टीम होती, सभा मंडप नव्हता, काही नव्हतं. एका झाडाखाली वडाच्या झाडाखाली ती त्या 88,000 शिष्यांना कथा सांगू लागले शौनकादिक ऋषी. आणि सांगत असताना त्या ठिकाणी एक वाहनचा वटा केला आणि त्याच्यावरती शौनकादिक ऋषी बसले आणि शौनकादिक ऋषी त्या ठिकाणी बसले आणि त्यांचे शिष्य कथा ऐकू लागले. मांडी घालून बसा महाराज, मांडी घालून बसा. प्यार से कहिए राधे शौनकादिक ऋषी त्या ठिकाणी सूतजी महाराज तेवढ्यामध्ये आले आणि ती कुठंच कथा सांगत होते नैमिषारण्यामध्ये. इथे वर्णन आलेलं आहे. श्री शुकदेवजी महाराजांनी वर्णन केलेलं आहे. स्वर्ग नैमिषे शुतमासी
कुशल शौनको ब्रवीण नैमिष्य सुतमासीन मपी वाते महामतीं कथामृतरसस्वाद कुशल शौनको ब्रवीण नैमिष्य म्हणजे नैमिष्य अरण्यामध्ये त्या ठिकाणी शौनक ऋषी 88 शिष्यासह राहत होते आणि त्या ठिकाणी शौनक ऋषी आपल्या 88,000 शिष्यांना कथा सांगत होते. तेवढ्यामध्ये सूतजी महाराजांचं आगमन झालं. आगमन झाल्याच्या नंतर सुस्वागतम 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 त्या ठिकाणी सूतजी महाराज आले. शौनक ऋषींनी स्वतः व्यासपीठावर खाली उतरले आणि त्यांना त्यांचा सन्मान केला आणि त्यांना व्यासपीठ दिलं. व्यासपीठ दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी शौनक ऋषी म्हणजे जे 88,000 ऋषीचे गुरु होते शौनकादिक त्यांना त्यांनी सांगायला लागल्याच्या नंतर शौनक ऋषी सूतजी महाराजांना त्यांनी नमस्कार केला, प्रणिपात केला. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानेन तत्त्वदर्शना मग अपेक्षिता फुले तेही सांगतील कुशिले जयनंत कर्ण बोधले संकल्पानय प्रणाम केला आणि सांगितलं महाराजजी तुम्ही असताना तुमच्याकडे ज्ञानाचा असताना साठा आहे, खूप तुमच्याकडे ज्ञान आहे. आता असंख्य ज्ञान तुमच्याकडे आहे, ते ज्ञान आम्हाला द्या. आम्ही अज्ञान आहोत. अज्ञान ध्यांत विद्वांस कोटी सूर्य समप्रभा सुताख्याही कथा सार मम करणार साया. जसं सूर्याचं तेज आहे सांगता येत नाही, सूर्याची किरण किती आहे सांगता येत नाही, तसं तुमच्याकडे ज्ञान किती आहे हे सांगता येत नाही. अफाट असं ज्ञान तुमच्याकडे आहे, त्याच्यातला एक किरण आमच्याकडे टाका असं म्हणून त्या ठिकाणी गडकर शौनक ऋषी त्यांना हात जोडू लागले आणि त्या ठिकाणी हात जोडून नमस्कार करू लागले. कारण एकदा का गुरुची कृपा झाली मग देव सुद्धा त्या ठिकाणी कमी पडतो म्हणतात. कारण आता मला तुम्ही चिंतामणी सारखी गुरु भेटला, सूर्यासारखी गुरु भेटला, तेजस्वी ज्ञानाचा साठा लाखो करोड किरण जसे आहे सूर्याचे तसं ज्ञान तुमच्याकडे आहे म्हणून आम्ही तुमचे चरण धरलेले आहे. आता मला चिंता करायची काही गरज पडणार नाही. चिंतामणी लोक सुखम सुहृद स्वर्ग संपादन प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठ योगी दुर्लभ. आता मला वैकुंठ सुद्धा त्यांना योग्यांना दुर्लभ आहे, ते आम्हाला सुलभ झालेले आहे. कशामुळे? तुमच्यामुळे गुरुची कृपा झाली ना, म्हणून आता आम्ही चिंता करायची सोडून दिली. चिंतामणी लोक सुखम सुहृद स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. योग्यांना जे वैकुंठ दुर्लभ आहे ते आम्हाला आता सुलभ झालेलं आहे, ते आम्हाला आता प्राप्त झालेलं आहे आणि तुमच्या कृपेमुळे आता मला काही चिंता करायची गरज नाही. प्यार से कहिए राधे श्याम. हे विश्व सगळं काळाच्या तोंडामध्ये चाललेलं आहे, पण आमच्यावरती तुमची कृपा छाया आहे ना, आता आम्हाला काही करायची गरज नाही. आता आम्ही निर्भय झालेलो आहोत. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद् भागवतम शास्त्र कलौकीरेण भाषितम. काळाच्या तोंडामध्ये हे जग चाललेलं आहे. जो जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे. उपजेते नासे नासिले पुनरपी दिशे हे घटिका यंत्र दैशे परिभ्रम्य गाव. जो जन्माला आलाय ना बाई बाप तो मरतच असतो आहे का नाही. म्हणून मला सांगतात आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला देख देख ना तू पण तू ही तैसा झाला. क्या भरोसा है इस जिंदगी
दुनिया है हकीकत पुरानी, चलते रुकना इसकी रवानी, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। जिंदगी का किराए का घर है, जिंदगी का किराए का घर है, एक न एक दिन निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न लालच। ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न लालच। तुझको कांटे में चलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। तिथे मौत आल्याच्या नंतर सांगता येत नाही मायबाप की हे यमा, मी तुला 10 कोटी रुपये देतो, पण 1 मिनिट मला वेळ द्या, माझ्या नातवाची पप्पी घेऊन येऊ द्या. असं जरी म्हटलं तरी ते यम म्हणतो अजिबात चालणार नाही, तुझी वेळ संपलेली आहे, चल. तो जीव म्हणतो नाही हो, तुमच्या पाया पडतो. मी एका जाग्यावर कोटी रुपयाचं सोनं त्या ठिकाणी पुरून ठेवलं, फक्त एक शब्द लेकाला सांगून येऊ द्या. तरी यम म्हणतो नाही चालणार, तुझी वेळ संपली, चाल. मौत जब तुझको आवाज देगी. महाराज सांगतात त्यांनी आवाज दिल्याबरोबर हातातला घास हातात, तोंडातला तोंडात, ताटातला ताटात राहतो. क्षणभंगूर जाईन कळता, ग्रासगी सत्ता नाही हाती. क्षणाचा सुद्धा भरोसा नाही, म्हणून क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी
कालव्यालमुखग्रासं त्रासनिर्णाशि हेतवे श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौकीरेण भाषितं. सगळे काळाच्या तोंडामध्ये गेलेले आहेत, यांचा उद्धार कसा होईल असं काहीतरी साधन सांगा. महाराज सांगतात, काळाच्या तोंडामध्ये तुम्ही आम्ही तर जातो उपजेते नासे नासे प्रति दिशे हे घटी काही यंत्र जैसे परिभ्रमेगा. ब्रह्मदेवाला सुद्धा जावं लागतं. तुम्ही आम्ही म्हणजे सेकंड काटे, जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं. इंद्रचंद्र म्हणजे मिनिट काटे आणि ब्रह्मदेव म्हणजे तास काटा. तासानं का होईना त्याला मरावं लागतं, तासानं का होईना त्याला काळाच्या तोंडात जावंच लागतं. म्हणून कालव्यालमुखग्रास त्रास निर्णाशि हेतवे श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौकीरेण भाषितं. म्हणून सुखी महाराजांनी सांगितलं, याच्यातून मुक्त होण्यासाठी फक्त श्रीमद्भागवत शास्त्र असं आहे की ते शस्त्रबी आहे आणि शास्त्रबी आहे. जन्म मरणाची निवृत्ती आणि परमशिवाची प्राप्ती. राजा परीक्षिताला उद्धार करण्यासाठी फक्त 7 दिवस श्रीमद भागवत कथा त्यांनी ऐकली तर त्याचा उद्धार झाला. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात, याच्यातून जन्म मरणातून मुक्त होण्यासाठी तुम्ही श्रीमद भागवत शास्त्र श्रवण करा. पुढे सांगितलं, हा कलियुग महान येणार आहे. कारण का श्रीमद भागवत कथेमध्ये वर्णन केलेलं आहे बरं का, मी पदरचं काही सांगत नाही. महाराज सांगतात, तरुणी प्रभुता गे शालिको बुद्धिदायका कन्या विक्रियाण लाभ दंपतीनां कल्पना. महान असा कलियुग येणार आहे आणि त्याच्यामध्ये तरुणी प्रभुता गे शालिको बुद्धिदायका. तरुणी म्हणजे तरुण मुली, शालेको म्हणजे सालेसाहेब, सालेसाहेब म्हणजे कोण मेहुणा. तरुणी प्रभुता गे शालेको बुद्धिदायका कन्या विक्रियाण लोभ दंपतीनां च कल्पनं. प्रत्येक घरामध्ये कलह सुरू होणार, लोक मद्यपान करणार, चोऱ्या करणार, खोटं बोलणार, अनेक पाप करणार, कन्या विक्रिया करणार. हे तेव्हा सांगितलं होतं शुभदेव महाराजांनी. कधी? द्वापार युगात. आणि खरं होते आता कलियुगात. ही भविष्य द्वापार युग, त्रेतायुग, कलियुग. आता तिसरे युग चालू आहे. तेव्हा सांगितलेले शब्द आता खरे व्हायला लागले. कारण लोक आता मुली भेटत नाही, विकत मुली आणावं लागतात कर्नाटकवर. कन्या विक्रियानं लोक दंपतीनां च कल्पना. म्हणून प्रत्येक घरामध्ये कलह होणार आणि कोणी कोणाला ओळखणार नाही. मुलगा आई बापाला सांभाळणार नाही, आई बापाची हेळसांड होणार, कन्या विक्रिया होणार. आणि श्रीमद भागवत कथा सुतजी महाराज शौनकादिकाला सांगत होते. त्यावेळेस स्वर्गातला असताना बरोबर इंद्र चंद्र वरून आले. ते म्हटले, आम्ही देव असून आम्हाला भागवत ऐकायला नाही आणि मृत्यू लोकातल्या लोकांना भागवत ऐकायला भेटते. भागवत कथा अमृत फार महान आहे. आणि म्हटले, मृत्यू लोकातल्या लोकांना काय गरज आहे, त्यांचं काय एवढं पुण्य आहे का त्यांना भागवत कथा त्या ठिकाणी ऐकवतात. चला म्हटले, आपण या ठिकाणी त्याला अमृत कुंड देऊ आणि हा देऊ आणि त्यांचा भागवत अमृत आपल्याला घेऊ. आल्याच्या नंतर तो अमृत कुंड शुकाचार्यांपाशी ठेवला आणि सांगितलं, तुम्हाला जर तुमच्या राजा परीक्षितेला शाप लागलेला आहे ना, तर या ठिकाणी हे अमृत त्याला द्या, म्हणजे तो दीर्घायुष्य होईल आणि आम्हाला ते भागवत अमृत द्या. असं म्हटल्यानंतर शुकदेवांना राग आला. शुकदेव महाराज म्हटले, तुम्ही प्रेमाने जर मागणी केली असती ना, प्रेमाने ऐकाय बसला असतात ना, तर तुम्हाला सुद्धा अमृत कथा भेटली असती, भागवत अमृत भेटलं असतं. पण या ठिकाणी तुम्हाला आता भेटू शकत नाही का, तुम्ही व्यापारी बुद्धीने आलात ना. आधी तुमचा सर्ग अमृत आम्हाला देता काय आणि आमचं भागवत अमृत घेता काय. अरे तुमच्या अमृताची ना आमच्या अमृताची बरोबरी होत नाही म्हणे का. तुमचा
कथामृत म्हणजे कसं आहे काचेसारखं आहे आणि आमचं कथामृत म्हणजे कसं आहे हिरेसारखं आहे. म्हणून या ठिकाणी वर्णन केलंय. कोसुदा को कथालो की कोकाचे मणिर महान ब्रह्मरात विचारेव तदा देवन कोकथा को सुधालो की कोकाचे मणिर महान. तुमचं सर अमृत जसं सर ते काचीप्रमाणे किंमत आहे. तुमचं अमृत जे आहे त्या सर दीर्घजीवी जीवित आहे. लेकिन हमारा कथा अमृत दिव्य जीवी जीवित आहे म्हणजे दिव्य जीवन करत आहे. जसं सर परमार्थामध्ये काय होतं वय झालं की किंमत येते आणि प्रपंचामध्ये वय झालं की हाड हाड होते आहे का नाही. म्हणतात ना मज नायात पाय डोळा पडाली झापाड करणाये बदिर झाले नाक मुखा बोबाड. महाराज सांगतात करणाये बदिर झाले काही ऐकायला येत नाही नाकातून शिंबूड गळतो पाय पाय करते म्हातारा इथंच बसले एवढ म्हाताऱ्या जाती आवळात आहे का नाही. म्हणून महाराज सांगतात अशी म्हातारपणी हडहड होते आणि परमार्थामध्ये म्हातार वय झालं की तिथं किंमत येते म्हणजे दिव्य जीवन जीवन आपलं होत असतं परमार्थाने. म्हणून परमार्थ करायला पाहिजे. म्हणून श्री शुकदेवजी महाराज सांगतात ठीक आहे. म्हणून शुकदेवजी महाराज एक दिवस आमचे नारद महर्षी तीर्थयात्रा करायला गेले. तीर्थयात्रा केल्या पाहिजे बरं का. जवळ ही सगळं सिद्ध आहे हात चालावया पाया हात चालावया पाया तेव्हा तुला पुढे सहिता पाया तेव्हा तुला पुढे सहिता पाया तीर्थयात्रा जाय चुकू नको तीर्थयात्रा जाय चुकू नको जवळ चक्राची गाणं चांगले आहे तर ऐकून घ्या. हात चांगले आहे तर टाळी वाजवा दान करा दानम पुण्यम करिष्यति. तीर्थयात्रा केल्याच्या नंतर तनाची शुद्धी होती नामचिंतन केल्याच्या नंतर मनाची शुद्धी होती आणि दान केल्याच्या नंतर धनाची शुद्धी होती दानम पुण्यम करिष्यति. म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी जे सत्कार्य सत्कर्म सांगितलेलं आहे ते आपण करत राहिले पाहिजे. म्हणून महाराज सांगतात जवळ ही सगळं सिद्ध आहे हात चालावया पायी तव तुला पुढे सहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको. यायचं की नाही आता गाणं ते यायचे का यायला गे मार्गाला इथं काय आता केव्हापासून निघालेले तर लई वर्षापासून निघालेत आमचे चंद्रपूर महाराज. पण चला आता आम्हाला द्वारकाला जायचे तुम्ही चला येतात ना. येते येते ना आता येते हाय का म्हणून महाराज सांगता जवळ हे सगळं सिद्ध आहे हात चालवया पाया तव तू आपुले स्वित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको. आळंदीची वारी करा पंढरपूरची वारी करा पैठणची वारी करा यात्रा करा चारधाम यात्रा करा. ते जीवन परत परत नाही. महाराज सांगतात हा काकटाळी न्याय पावला हा देही काकटाळी न्याय न घडते उपाय घडो आले. कावळ्यासारखा आंधळ्याच्या टाळी जसा कावळा सापडा तसा सापडलेला आहे हा देह परत परत भेटणार नाही आहे का नाही. म्हणून दान करा पुण्य करा धर्म करा. या ठिकाणी रात्रीचा आम्ही रामकाका तिकडे वर्गणीला गेलो जरा रामकाकाने बरेचसे असणारे पावते भडायला लावले आहे का नाही. तिकडे मेर शिवरात्री 12 वाजले आम्हाला यायला नांदला. मग त्या ठिकाणी सत्कर्म करण्यासाठी तुका म्हणे सत्य कर्म व्हावी साह्य घातली भये नरका जाणे राधेशा.
अशा पद्धतीने या ठिकाणी दिव्यमय अखंड हरिनाम सप्ताह नामस्मरण कशासाठी करायचं? भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी, भगवंताची कृपा संपादन करून घेण्यासाठी नामस्मरण, श्रीमद भागवत कथा, कथा कीर्तन हे ऐकायला पाहिजे. माणसं चांगले कान आहेत तर त्या ठिकाणी ऐकत नाही आणि कान गेल्या म्हणतात ऐकूच येत नाही. नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकले गायले गीत. महाराज सांगतात नाही ऐकले गायले गीत. तुम्ही जर गीत गायलं नाही तर काही उपयोग नाही. नाही जर ऐकलं तर पुढच्या जन्मात बहिरे होतं बरं का मग बहिरे. आणि ह्या जन्मात नामस्मरण नाही केलं तर पुढच्या जन्मात मुख होतं. मुखा झालो वाचा देवी, मुखा झालो वाचा देवी, होतो पंडित महात्मा, होतो पंडित महाचारी. दशग्रंथ चर्चाच्या पुराण, दशग्रंथ चर्चाच्या पुराणी, चारी वेद मुख गदवाणी, चारी वेद मुख गदवाणी. गर्भामध्ये झाली सर्व हाणे, झालो वाचा देवी, मुखा झालो वाचा देवी. म्हणून ह्या जन्मात नामस्मरण करायचं. चांगलं तोंड आहे तर म्हणायचं बरं का, राम 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 राम. नाहीतर काही काही माणसं साठी मोठी नाटी झाल्यानंतर मग माळ घेऊन येतात. नाही साहेब माळ घालता का मला? मग आम्ही म्हणतो थोड्यासाठी कशाला माळ घालता? ते म्हणतात आता चावलाच गेलं काय उपयोग आहे, मग आता तरी माळ घाला. मग डाग पडतात. मग आपण म्हणलं म्हणा रामकृष्ण हरी, ते म्हणतात लांब कृष्ण हरी. लांब 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 जातात ते होतं सोड. मग अशा पद्धतीने या ठिकाणी मैबाग जोपर्यंत आपले हातपाय चांगले आहेत, बुद्धी चांगली आहे, तोंड चांगले आहे, दात चांगले, दात असले तरच आवाज निघतो, स्पष्ट शब्द येतात. म्हणून तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा, 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 हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. वा वा वा, जोरदार टाळ्या. कुमारिका वैष्णव दिदी गायनाच्या गोड असं गायन आहे. ज्ञानेश्वरी दिदी गोड असं गायन आहे. तबला वादक हरिभक्तपरायण महावीर महाराज गुले यांची गोड साथ आहे. राधा दिदी दादा छान असं चिंत वाजवतात. आणि टाळाची साथ शंभू महादेव आणि गोड असे आमचे सगळे विनेकरी उपस्थित झालेले आमचे नाना महाराज, चतुर्भुज महाराज, बबन महाराज, रामकाका महाराज, आमचे सज्जना बापू, आप्पा महाराज, गोड अशी सर्व टीम, आमचे माऊली महाराज, आमचे पाथर्डीचे विनेकरी, आमचे महिला मंडळ, गोड असं या ठिकाणी खरोखर या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने
मंडळी चित्त देऊन कथा ऐकण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी ज्यांचं पुण्य आहे त्यालाच ही कथा ऐकायला भेटते, ज्यांचं पाप आहे त्यांना कथा ऐकायला भेटत नाही. कारण ही कथा ऐकल्याच्या नंतर सगळं पाप नष्ट होतं आणि पुण्याची त्या ठिकाणी सामुग्री तयार होते. इथे दत्तप्रभूंचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, माऊली ज्ञानोबा मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, माऊली ज्ञानोबा तुकोबारायांची संतबाबांची मूर्ती आहे. हे फार शक्तिशाली दैवत आहे. दत्तप्रभूचे चरणी जर तुम्ही नतमस्तक झालात, महादेवाच्या चरणी जर नतमस्तक झालात, आपल्या मनात इच्छा काय असेल ते सुद्धा पूर्ण करण्याची ताकद दत्तप्रभूमध्ये आहे. तुम्ही या ठिकाणी फक्त श्रद्धेने या ठिकाणी आपण सेवा केली पाहिजे. आपल्या मनातली इच्छा पूर्ण होणार. ज्याची नाही त्याची इच्छा पूर्ण होते महाराज. तुम्ही काही मागा तुम्ही. दत्तप्रभू त्या ठिकाणी आपल्याला सगळं काही द्यायला समर्थ आहे. माझ्या माऊली ज्ञानोबा ताकद काही कमी का? त्यांनी सुद्धा महिषी पुत्र मुखी बोलविण्या श्रुती चालविल्या भिंती बैसून या. म्हशीच्या टोणग्याला सुद्धा वेद बोलायला लावला. ते तुमच्या आमची काही दरेक म्हणून तुमच्या आमच्यावरती सुद्धा त्यांची कृपा होणार. फक्त श्रद्धेने आपण चिंतन केलं पाहिजे, श्रद्धेने सेवा केली पाहिजे. चला, म्हणून आमचे नारद महर्षी कुठे गेले? तीर्थयात्रेला गेले. इथं चालतं ना, म्हणजे ऐकता तुम्ही बरोबर नाही का? नारद महर्षी कुठे गेले होते? तीर्थयात्रेला. तीर्थयात्रा करत 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 त्या ठिकाणी कुठे गेले? वृंदावनामध्ये यमुना नदीमध्ये गेले. यमुना मैयाचं दर्शन केलं. यमुना मैयाचं दर्शन केलं, हातपाय तोंड धुतले, इकडे तिकडे बघितलं तर त्या ठिकाणी एक सुंदर तरुणी मुलगी त्या ठिकाणी रडत होती. अनेक स्त्रिया तिला माळा घालत होत्या, तिचे डोळे पुसत होत्या, तिला साऱ्या हवा घालत होत्या, तिचे केस त्या ठिकाणी आवडत होत्या. इथे वर्णन केलेलं आहे. ती रडत असताना त्या ठिकाणी नारद महर्षीने त्यांच्याकडे बघितलं तर सगळा स्त्रियांचा बाजार आहे. नारद महर्षीने विचार केला, ही तर मी का रडते? नारद महर्षी पुढे जाऊ लागले. पुढे जात असताना परत मनामध्ये विचार केला, अरे सगळ्या स्त्रियाच आहेत, आपण जर पुढे गेलो तर आपल्याला म्हणतील तुझं काय काम आहे? म्हणून नारद महर्षी मागे फिरले. मागे फिरल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये भक्तिदेवीने बघितलं आणि भक्तिदेवीने आवाज दिला. श्री शुकदेवजी महाराज वर्णन करत जातात, ओ भो साधु क्षणं तिष्ठं मच्चिंतामपि नाशया दर्शनं तव लोकस्य सर्वथा भक्तिदेवीने आवाज दिला, ओ साधू महाराज थांबा, ओ साधू महाराज थांबा. साधू महाराज थांबल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना नमस्कार केला. सांगितलं काशीत्व. नारद महर्षीने विचारलं, काशीत्व कहा से आई, कुठून आली? तिने सांगितलं, माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला, मी कर्नाटकामध्ये वाढली, महाराष्ट्रामध्ये मला खूप सुख भेटलं, पण गुजरात मध्ये माझी अवहेलना झाली, म्हणून मी वृंदावनाला गेले. गुरुजी की नंदलाला राधाजी की सावारी सबा दुख दूर होया जगती राधा गुरुजी की नंदलाला राधाजी की सावारी सबा दुख दूर होया जगती राधा
सब तेरा नाम लिया, सब तेरा नाम लिया. राधेश्याम. राधेश्याम. हा नारदजीने सांगितलं व्रता केले शिवाले आहा चिंता तुरं कथम. हे देवी अजिबात चिंता करायची नाही, चिंतन करायचे. मृत्यू की नंदलाला राधाजी की सावरी सब दुख दूर गया, सब तेरा नाम लिया. तू चिंतन कर त्या परमात्म्याचं. मी तोपर्यंत त्या ठिकाणी पाहतो आणि घटाघटामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुझ्यासाठी जागा करतो असं नारदजीने शब्द दिला. नारदजी हरिद्वारकडे गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. हे नारद महर्षी किसी संत के पास जाइए आणि इसका हाल पूछिए. हा कारण जोपर्यंत तुम्हाला सरकून एखाद्या गुरुचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय तुला मात्र त्या ठिकाणी चंद्रमार्ग भेटणार नाही. आणि सत्कर्म कर. नारदजी म्हटले कारण भक्ती देवीचे 2 पुत्र आहेत, ज्ञान आणि वैरागी. भक्ती देवीने सांगितलं माझ्या पुत्राला सजीव करा. त्यावेळेस त्यांनी गीतेचे पाठ म्हटले, त्यावेळेस विष्णू सहस्रनामाचे पाठ म्हटले, वेदाचे पाठ म्हटले, परंतु त्या ठिकाणी ते सजीव झाले नाही. त्या ठिकाणी सत्कर्म कर. नारद म्हटले हे सत्कर्म म्हणायचं काय दुष्कर्म आहे का? सत्कर्मच केलं मी. ठीक आहे म्हटले किसी संत के पास नाही. नारद महर्षी म्हटले आकाशवाणी झाल्यामुळे सगळ्या संतांना कळालं नारद महर्षी आपल्याकडे यायला लागले. सगळे संत नारदजीला बघितलं की तोंड लपवायचे, कुणी लपून बसायचं, कुणी गुहेमध्ये जायचं. नारदांच्या पुढे कुणीच यायला तयार नाही. मग त्या ठिकाणी बघा शेवटी असताना महाराज सांगतात नारदांचे बंधू भेटले, ब्रह्माजीचे पुत्र सनक सनंदन सनकाधिक महात्मे भेटले. नारदजीला विचारलं नारदजी का तुमचा असा चेहरा पडलेला आहे? म्हटले काय तुम्हाला दुःखी आहेत का तुम्ही? कसलं दुःख आहे? चोरी झाली का? काय झाली? जसे एखाद्या माणसाचं धन चोरी केल्याच्या नंतर त्याचा चेहरा पडतो तसं तुमचा चेहरा पडलाय. म्हटले काय झालं? त्यावेळेस नारद महर्षीने सगळे हकीकत सांगितले. नारद महर्षी म्हटले ज्ञान आणि वैराग्य नावाचे माझे भक्ती देवीचे पुत्र आहेत ना ते त्या ठिकाणी बेशुद्ध पडलेले आहेत, त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी काही करायचं. सनक सनंदन सनकाधिक महात्म्याने सांगितलं श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. श्रीमद भागवत कथा ऐका म्हटले. त्या ठिकाणी जिथे भगवंताची कथा असते तिथे भगवंत असतो. माझे भक्त गाती जय जय नारदाने जिथे भगवंताचं चिंतन असेल तिथे भगवंत असतो. म्हणून त्या ठिकाणी म्हटले श्रीमद भागवत शास्त्र ठेवा. श्रीमद भागवत कथा ठेवली. अनेक देवदेवतांना निमंत्रण वगैरे दिली. अनेक देवदेवता त्या ठिकाणी आली. एवढंच नाही तर त्या ठिकाणी दत्तगुरु सारखे देव सुद्धा मानवाचं रूप घेऊन आले. अनेक ऋषी मानवाचं रूप घेऊन आले आणि कथा श्रवण करायला बसले. कथा सांगायला कोण? सनक सनंदन सनकाधिक महात्मे. मृदंग वाजवायला कोण? त्या ठिकाणी इंद्रदेव. गायला कोण? अर्जुन. आणि गोडास गायन गोडासी कथा त्या ठिकाणी चाललेली होती. आणि भक्ती देवीचे पुत्र तिथे आले. किती कसे होते तिथे कसा कथा आहे काय? भक्ती देवी आणि भक्ती देवीचे पुत्र त्या ठिकाणी तिथे आणून ठेवलेले होते आणि कथा रंगात आली. आल्याच्या नंतर भक्ती देवीच्या पुत्रांना सुद्धा चेतना आली. म्हणजे ते सुद्धा
डोळे उघडून अशा पद्धतीने बघू लागले. भक्तिदेवीने विचार केला आणि कथा सांगायला सनक सनंदन संतांचे महात्मे जय हो बलहारी असं म्हणून आवाज देत होते. आणि त्या ठिकाणी अर्जुन गायलाय, इंद्रदेव त्या ठिकाणी पखवाज वाजवायला आहे. एवढंच नाही तर नारद कुमार सुद्धा त्या ठिकाणी तंबुरा वाजवायला आहे, गायला आहे. भक्तिदेवी म्हटली इथं नाचायची कमी, नाचा नाचा सुखदेवजी महाराज वर्णन करतात, भक्ती सुतुतु तरुणी गृहीत्वा प्रेमैक रूप सहसा विराशित श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेती नामाने वदन्ते. भक्तीचे जे सूत आहेत, भक्तीचे जे पुत्र आहेत का, ते त्या ठिकाणी महाराज जिवंत झाले. कोमात गेलेले होते ना, ते जिवंत झाले, ते सुद्धा नाचू लागले. आनंद, अशा प्रकारचा आनंद त्या ठिकाणी भक्ती देवीला झालेला आहे. महाराज सांगतात
या दुःखरूपी संसारातून मुक्त होण्यासाठी श्रीमद भागवत कथा हा महान ग्रंथ आहे. या ठिकाणी सूतजी महाराज शेवटों सांगतात, अनेक प्रकारचे संकट निवृत्त होतात. अनेक एक उदाहरण तुम्हाला सांगतो. म्हणी कोणतं उदाहरण? एक असताना त्या ठिकाणी तुंगभद्रा नावाची नदी होती. तुंगभद्रा म्हणजे काय? ही तनुरूपी नदी, शरीर. तुका म्हणे निवेतनु रजकणू लागता. तनु कशाला म्हणतात? तर शरीरालाच म्हणतात. आणि तुंगभद्रा नावाची नदी होती आणि तिथे आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. आत्मदेव म्हणजे कोण? आपल्या शरीरात आत्मा परमात्मा हाच आहे म्हणून. आणि त्याला सर्व त्या ठिकाणी धुंदुली नावाची एक पत्नी होती. धुंदुली पत्नी म्हणजे कोण? आपली बुद्धी. धुंदुली नावाची पत्नी होती आणि तिला संतान नव्हतं. त्या ब्राह्मणाला संतान नव्हतं. संतान नसल्या कारणानं ते त्या ठिकाणी अत्यंत दुःखी होता. एक दिवस असताना एक अतिथी त्यांच्या दारामध्ये आला आणि त्या ठिकाणी भिक्षांनीही भिक्षांनीही तेवढ्यामध्ये शेजारची म्हातारी म्हटली आणि त्यांनी पुत्रिकाचं दान घेऊ नको. आत्मदेवाला वाईट वाटलं. आत्मदेव त्या ठिकाणी तिथून निघाला आणि रडायला लागला. रडत असताना अरण्यामध्ये गेला. आता म्हटल्याचं काहीच नाही, माझा अपमान केला म्हणे त्या म्हातारीला. मी विपुत्रिक आहे म्हणून मला असं अपमान होत आहे, मला जगायचं नाही म्हणून त्या ठिकाणी दोर लावला झाडाला आणि मरणार. तेवढ्यामध्ये एक येती महाराज, साधू महाराज आले, सिद्ध पुरुष आले. श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी नाथेती नामानी मुरगंती. भगवंताचं नामचिंतन करत आले आणि त्याने तो आवाज ऐकला. आवाज ऐकल्याच्या नंतर त्याच्या चरणावरती नतमस्तक झाला. त्याच्या चरणावरती नतमस्तक झाला आणि सांगितलं, एक काम करा म्हणे. काय? काही नाही म्हटले. मला माहितीये का देवापेक्षा सुद्धा साधू संत श्रेष्ठ असतात. मग या ठिकाणी मला संतान नाही, मला पुत्र नाही, मला संतान हवंय. त्यावेळेस ते साधू म्हटले, अरे मला काही येत नाही म्हटले, मी साधा भोळा माणूस आहे म्हटले. नाही म्हटले, तुमची ताकद महान आहे, तुम्ही या ठिकाणी मला आशीर्वाद द्या, काहीतरी उपाय करा. तुम्ही जर नाही केलं तर त्या ठिकाणी मी तुमच्या पायावर झुकवीन म्हटलं. आता ते साधू महाराज म्हटले, कुठानच झाला म्हटले, मला वाटलं देवासाठी रडत आहे म्हणून मी तुझ्या जवळ आलो म्हणे. काही पुण्य होईला गाठी, काही पुण्य होईला गाठी, धन्य पायी देवाचे दिशी, धन्य पायी देवाचे दिशी, मदत पुरवाडी न जगाची, मदत पुरवाडी न जगाची. महाराज सांगतात, काही पुण्य येईला गाठी, झाली न पायी देवाची मुठी, म्हणजे ती पुरवाडीला जगजटी, दाटायला इकडची सद्गतीत. पण ते त्याचा दाटून आला, सद्गतीत झाला आणि सांगितलं, मला वाटलं तुला देव प्राप्ती हवी आहे म्हणून मी काहीतरी तुला मदत करेन, तुझं तर तिसरंच आहे म्हटले. मग ते म्हटले, नाही नाही, मला तुमचा देव नको, मला तुमची तपश्चर्या नको, मला तुमचं काही नको, तुमचं कीर्तन नको, तुमचं प्रवचन नको. मग म्हटले, फक्त मला संतान पाहिजे. संतान कशाने होईल हे सांगा, नाही तर तुमच्याच पायावर जीव देईन म्हटला. आणि तुमच्या पायावर जीव दिला तर ब्रह्म हत्येचं पातक तुम्हालाच लागेल म्हटला. मग बघा काय करायचं ते. मग ते काय असं त्याच्या पायावरून डोकंच काढेना आणि थोडी माता मरणा वाचणे सर्व मरण, पण डोकं काढणार नाही. ठीक आहे, हे ती महाराजांनी आपल्या जोडीत एक फळ होतं ते घेतलं, त्याला मंत्र म्हटले आणि मंत्र म्हणून त्याला दिलं. सांगितलं, जा तुझ्या धुंदुली नावाच्या पत्नीला ते खायला दे म्हणे, खाऊ घाल तुझ्या हाताने. ठीक आहे, त्याला आनंद झाला. पण म्हटले, काही नियम धर्म आहेत म्हटले, कुणाची निंदा करायची नाही, कुणाच्या घरचं अन्न खायचं नाही, कुणाच्या घरी जेवायचं नाही, कुणाच्या घरी जायचं नाही, कुणाशी भांडण करायचं नाही. 1 वर्षापर्यंत हा नियम पाळायचा म्हटले. ते म्हटलं ठीक आहे. तो घरी गेला, त्याला आनंद झाला. लांबूनच आवाज दिला गेटवर, ए धुंदुली, बघ तुझ्यासाठी काय आणले. ती महाराजांनी फळ दिलेलं आणले म्हणे. ती होती असताना इकडची आपीत होती किचन मध्ये. ती म्हटली, ठेव तिथंच देवाऱ्या, याला नाही उठरायचे ना तेवढा झाला. काही
सुटला. तो म्हणला रे मी आई तोपर्यंत हे फळ खाऊन घे, मला दुसरी पूजा करायला जायचंय. ती म्हटली तसं नाही जमणार, मला आंघोळ करायची, स्नान करायचं, देवपूजा करायची, आणि नंतर काही म्हणली जा तुझ्या पूजेला. ठीक आहे, तो भोळा ब्राह्मण होता आतमध्ये, आणि त्याने काय केलं, ठीक आहे म्हटला, देवाऱ्यावरती ठेवले, म्हटलं खाऊन घे. ती म्हटली ठीक आहे. हा पूजा करायला गेला दुसरीकडे, तिने ते फळ घेतलं, शेजारी बाईकडे गेली. शेजारी बाईकडे गेली, अहो म्हटली माझ्या नवऱ्याने हे फळ आणले, असा आरडत होता म्हणे, मला असं वाटलं नवरात्र मोलाचा हारच आणला काय प्रत्येक मोलाचा, पण काय आणलंय म्हणे फळ, हे काय फळ कधी खाल्लं नाही का? हा ठीक आहे म्हणे, मग हे फळ खाल्लं म्हणे तुला संतान होईल असं माझा नवरा म्हणलाय. खरं का गंगूबाई सखूबाई ताराबाई नाराबाई ठबाई दगडाबाई हा ते म्हटले आळ काय सांग काय मळ काय जमले. ते म्हणले काय खरं असत असले साधू महाराजांचं, काय खरं म्हटली त्या फळाचं. 900 पुत्रे होती तरी का करण्याला आली पती, 900 पुत्र झाले असते तर लग्न कशाला केलं असते म्हणे. मग म्हटली काही नाही, त्या घरी गेली तर तिची बहीण आली. ती म्हटली बरं झालं बाई ताई, बाबा तू आली, हे फळ म्हणजे आणून दिले माझ्या नवऱ्याने, आणि हे खायचं सांगितले, हे खाल्ल्याच्या नंतर पुत्र होईल म्हणे. मग काय करू, खाऊ का नको खाऊ. ती म्हणली येडी झाली का काय, तुझ्या दादाची गाय आहे ना, तिला सुद्धा वास होत नाही, हे तू नको खाऊ म्हणे, तुझ्या गाईला टाक. आणि माझ्याकडे लई पोर आहेत म्हणे, माझं एक पोरगच होणार आहे, आणि हे पोरग तुला आणून देईल म्हणे. ठीक आहे. मग तिने काय केलं, ती म्हणली बरं झालं, मला त्रासही होणार नाही आणि पुत्रही मिळेल म्हटली. तिने जी फळ आहे ते गाईला टाकलं, आणि गाई गाभण राहिली. आणि हिने काय झालं, तिच्या बहिणीने तिला 9 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर तिला जो पुत्र झाला तो हिला आणून दिला. तिने तिला थोडंसं धन दिलं, इकडे गाईला सुद्धा पुत्र झाला. गाईच्या पुत्राचं नाव गाईच्या पोटी झाला, म्हणून त्याचं नाव गोकर्ण महाराज की जय. त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. आणि तिला हिच्या बहिणीने पुत्र आणून दिला होता, त्याचं नामकरण करायचं. तर त्या ठिकाणी ब्राह्मण म्हणला माझ्या मनाने नाव ठेवायचं. ती म्हटले तुझ्या मनाने ठेवायचं, माझ्या मनाने ठेवायचं. माझं नाव धोंडुली ना, याचं नाव धोंडुकारी ठेवायचं. ठीक आहे वा म्हणे. ठीक आहे, गावाला आनंद झाला. म्हटले वा ब्राह्मणाचं भाग्य उजळलं, त्याला एक पोरग झालं, त्याच्या गाईला सुद्धा पोरग झालं म्हणे, त्याच्या दारात झाड होते त्याला सुद्धा फळं यायला लागले म्हणे, त्याचं भाग्य उजायला लागलं. भाग्य चालू दे ते जोडी संत कृपा झाली, महाराजाचं फळ आली, संतांच्या कृपेने त्याचं चांगलं झालं म्हणे. मग त्याने अख्ख्या गावाला जेवण दिलं, पान सुपारी वाटायला लावलं, तसलं हेल घालायला लावलं, सगळं काही करायला लावलं. पण महाराज सांगतात गोकर्ण पंडित ज्ञानी धुंदुकारी गोकर्ण जो होता हा लहानपणापासून पंडित होता. ज्ञानी निघला, हरिपाठ वाजायचा, वेद वाचायचा, कृष्ण भजन करायचा, नारायणाचं भजन करायचा. पण हा जो धुंदुकारी आहे ना, हा लहानपणापासूनच लेकराला चिमट घ्यायचा, पोहायला गेलं की लेकर पाण्यात ढाकलायचा, काही कुठाने करायचा, चोऱ्या करायचा. लहानपणी हळूहळू छोटे चोऱ्या केल्या, नंतर मोठ्या चोऱ्या केल्या, नंतर मोठा झाल्यानंतर त्या सारे मोठ्याने डाके घालू लागला. मग त्या ठिकाणी महाराज आतमध्ये बाबाकडे एवढं ऐश्वर्य होतं, एवढं धन होतं. त्याने विचार केला काय काय खावं, काय काय न्यावं, अशी परिस्थिती होती. पण त्या मुलामुळे अशी परिस्थिती झाली, आज काय खावं आणि काय घालावं आणि कुठे राहावं अशी परिस्थिती झाली. म्हणून त्याने डोक्याला हात लावला आणि धाय पाय मोकळून रडू लागला. त्या ठिकाणी म्हटला ही काय परिस्थिती आलेली आहे. म्हणून असा रखलो संसार गुरुमी विमोहका असा रूपी संसारामध्ये त्या ठिकाणी सगळं दुःख आहे. मग त्या ठिकाणी गोकर्ण ज्यावेळेस तो पंडित हात लावून बसला, डोक्याला रडत होता. तो म्हटला आता पुत्र नव्हता तेव्हाही मला दुःख होतं, पुत्र झाला तर जास्ती दुःख झालं, आणि तो अविचारी दुष्ट निघल्यामुळे अत्यंत दुःख झालं. म्हटला आता गेल्याशिवाय मला पर्याय नाही, कुठेतरी जातो आणि फास घेतो म्हटला. तर त्या ठिकाणी जो गोकर्ण नावाचा पुत्र होता गाईला झालेला, त्याने सांगितलं कात्री असं काही करू नका. असा रखलो संसार दुःख दुःखी मोहका सुतक कसे धन कसे स्नेह मांडलेलं त्याच्या मौलिक ज्ञानोपर्यंत सुद्धा वर्णन केलं. संसार दुःखामुळं चौकडी विश्रांती
मस्तक कसे धरण कसे स्नेहवान विरुद्ध पुढे महाराज सांगता सुख पाहता जवा पाडी दुःख बुडवता एवढे अत्यंत दुःख झाला आतमध्ये मला आतमध्ये निघाला त्यावेळेस जो आत्महत्या आपल्या गोकर्णाने सांगितलं हा संसार दुःखच आहे पुत्र नव्हता तरी दुःख झाला तरी दुःख अविचारी निघाला नास्तिक निघाला दुःखच आहे ना मग तुम्ही एक काम करा हे सगळं सोडून द्या आणि साधू संतांच्या आश्रमात जा तिथं सेवा करा श्रवण करा भक्ती करा पूजा करा पाठ करा हरिपाठ पाठ करा काकडा म्हणा कथा ऐका कीर्तन ऐका आणि तुमचं जीवन सत्कर्मी घाला कारण जीवनामध्ये सत्संग पाहिजे संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनती संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनती संताना के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संताना के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी 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 तेरी अच्छी तेरी अच्छी संताना के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संताना के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी कटी की बना गई चला की बना गई वही की बनाई चला दो चढ़ाई की बना गई चला की बना गई वही की बनाई चला दो की बना गई संताना के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संताना के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी कागा से कोई अंत करेंगे कागा से कोई अंत करेंगे उड़ जाए उनके बाग रे तेरी अच्छी बनेगी संताना के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संताना के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संताना के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी राधेश्वर राधेश्याम जीवनामध्ये सत्संगती केली पाहिजे सत्संगती जर केली तर चंदनासारखा सुगंध आपलाही येतो चंदनाचे लाकूड हातामध्ये की आपल्या हाताचा सुद्धा सुवास येतो पण जर तुम्ही कोळसा हातामध्ये घेतला पोळणार नाही पण काळा हात केल्याशिवाय राहणार नाही म्हणून जीवनामध्ये तुम्ही एक करत जा की त्या ठिकाणी संतांची संगत करत जा संतांच्या संगतीमध्ये काय असतं कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझ्या आत्मचर्चा विषाद मृदंड गाती गपचूप बसा ना म्हणून भगवंताचं नामस्मरण त्यांच्या मुखामध्ये असतं नामचिंतन घेतात परमात्म्याचे चिंतन म्हणून संतान के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी तेरी किस्मत सजेगी म्हणून त्या ठिकाणी गोकर्णाने सांगितलं पिताश्री तुम्ही ऋषींच्या आश्रमामध्ये जा नामचिंतन करा नामस्मरण करा ठीक आहे ते गेले ऋषींच्या आश्रमामध्ये सेवा करू लागले सत्संग करू लागले सत्शास्त्री श्रवण करू लागले नामस्मरण करू लागले
त्यांचं जीवन त्या ठिकाणी त्यांचा उद्धार झाला सत्संगतीमध्ये. मी तरी उमरते तीन जननी ताडिका वृषा काविता त्या ठिकाणी त्याचा तर उद्धार झाला, पण त्या ठिकाणी धुंदुलीचा मात्र उद्धार झाला नाही. कारण तिने सत्संग केला नाही, सत्शास्त्री श्रवण केलं नाही, त्या ठिकाणी कथा कीर्तन तिने ऐकलं नाही, आत्मदेव गेला, ऋषीच्या आश्रमामध्ये गेला, त्याचा उद्धार झाला. परंतु त्या ठिकाणी त्या धुंदुलीचा उद्धार झाला नाही. का झाला नाही? तिच्या जीवनामध्ये सर्व संगती, कीर्तन, भजन, भगवंताचं चिंतन ऐकण्यास त्या ठिकाणी आलं नाही, म्हणून तिचा उद्धार झाला नाही. अशा पद्धतीने सप्तांग रस मोचा तन्मुखे अग्निज्वालाती दुःखेन व्याकुलो निधनपुरता. या ठिकाणी पंडित त्या ठिकाणी ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर धुंदुकारीला मोकळा राज्य झाला. मोठ्या मोकळ्यावर तो चोऱ्या करू लागला आणि त्या ठिकाणी काम, क्रोध, मद, मत्सर, दम, अहंकार, आशा, मनशा, तृष्णा या सगळे त्या ठिकाणी विकार त्याच्याकडे नांदू लागले. संत मुक्ताई सांगतात, जिवंत चाल करा. बाई बाई जाते ग माहेरा
म्हणून त्यांनी विचार केला. मग म्हटले याला मारून टाकावं. म्हणून त्यांनी काय केलं, खड्डा खाल्ला आणि त्याच्यामध्ये त्या धुंदुकारीला फोडला आणि त्याच्या असा जीव जायला म्हणून विष्णूच्या निघाले त्याच्या तोंडात घातले. शेवटी तो मरण पावला. पण जो असा तुका आद्यात मरतो ना त्याला जागेवर भेटत नाही. म्हणून तो पिशाच्य होतो. काय होतो, पिशाच्य होतो, म्हणजे भूत होतो. त्याला जागा भेटत नाही, स्थान भेटत नाही. तो हजारो वर्ष हिंडत होता. कधी कुत्र्याचं रूप घ्यायचा, तर कधी लांडग्याचं घ्यायचा, तर कधी मसाल्याचं घ्यायचा, तर कधी वाघाचं घ्यायचा. एक दिवस असताना इकडे तीर्थयात्रा करत करत आमचे जे असतात आपले गोकर्ण महाराज तीर्थयात्रा करून आले. त्यांनी गईमध्ये त्यांचं त्या ठिकाणी श्राद्ध घातलं. काय म्हणतात त्याला, पिंडदान घातलं. पण त्याचा उद्धार झाला नाही. उद्धार का झाला नाही, तर असं तो त्यांचा पुत्रच नव्हता. पुत्र तो बहिणीचा आणलेला होता. त्याचे उद्धार पिंडदान करण्यासाठी सुद्धा ज्या कुळात नाही ना त्याच कुळातल्यांनी पुढच्या पूर्वजांनी वंशीजांनी त्यांना पिंडदान करावं. गिराईकांनी जर पिंडदान केलं तर त्याचा उद्धार होत नाही. म्हणून गोकर्णाने पिंडदान केलं पण त्याचा उद्धार झाला नाही. मग त्या ठिकाणी तो एका म्हैसाचं रूप घेऊन आला आणि त्या ठिकाणी भिडू लागला. गोकर्णाला वाघाचं रूप घ्यायचं, म्हैसाचं घ्यायचं, लांडग्याचं घ्यायचं, कशाचंही घ्यायचं. मग गोकर्णाने तीर्थयात्रेचं जे पाणी होतं त्याच्या अंगावर ते शिरपडलं आणि बोल म्हटला तू कोण आहे. त्यावेळेस त्याने सांगितलं मी तुझा बंधू आहो, पण तू कृपाशील, तू माझ्या कृपा कर, मी तुझा बंधू आहे. तो म्हटला अरे तू कोण आहे, मी धुंदुकारी, मी महान पापी आहे, मी खूप पाप केलं रे गोकर्ण, माझा उद्धार होण्यासाठी गोकर्णाला रात्री झोप आली नाही. गोकर्ण सकाळी उठला, सूर्यदेवाला थांबवलं, सूर्यदेवाला नमस्कार केला आणि बोलले हे सूर्यनारायण माझ्या बंधूचा उद्धार करायचा, तो पिशाची झालेला आहे, काय करावं. त्यावेळेस सूर्यनारायणाने सांगितलं, त्या ब्राह्मणाला सुद्धा विचारलं, त्याला सांगता आलं. सूर्यनारायणाने सांगितलं श्रीमद भागवत कथा ग्रंथ लाव. म्हणून श्रीमद भागवत ग्रंथ जर लावला तर पितृदोष नष्ट होतो, सगळं काही असतं, आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो, आपली कुळ उद्धारून निघते. म्हणून श्रीमद भागवत कथा सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकिनीने भाषितम. म्हणून त्या धुंदुकारीचा त्या ठिकाणी उद्धार करण्यासाठी सांगितलं की या ठिकाणी सूर्यदेव म्हटले श्रीमद भागवत ग्रंथ लावा आणि त्या ठिकाणी धुंदुकारीला सुद्धा आवाहन करा. धुंदुकारीला आवाहन केला, धुंदुकारी आला. पण तो कुठं बसला, तरी बांबू असत का बांबूच्या त्या पोकळीमध्ये बसल्या, हवेमध्ये. त्या पिशाच्याला भुजाला मात्र स्थान त्या हवेमध्ये बांबूच्या पोकळीमध्ये तो बसला आणि बसल्याच्या नंतर पहिला दिवस संपला, पहिली गाठ सुटली बांबूची. दुसरा दिवस दुसरी गाठ, तिसरा दिवस तिसरी गाठ, चौथा दिवस चौथी गाठ, पाचवा दिवस पाचवी, सहावा दिवस सहावी, सातव्या दिवशी त्याला प्रत्यक्षात त्या ठिकाणी सुंदर असं देवाचं रूप प्राप्त झालं. आणि प्रथमतः तो त्या ठिकाणी आपल्या बंधू जो गोकर्ण आहे त्याला त्यांनी नमस्कार केला. तुझ्यामुळे माझा उद्धार झाला आणि त्याला भागवत कथेमध्ये थोडं विमान आलं आणि त्या धुंदुकारीचा उद्धार झाला आणि धुंदुकारीला विमानात घेऊन गेले. मग त्या ठिकाणी सुधीर महाराजांना विचारलं, अहो म्हटले त्यांचा उद्धार झाला, उद्या दुसऱ्या लोकांचा का झाला नाही. तर सांगितलं त्यांनी लक्षपूर्वक कथा ऐकली नाही. त्यांच्यासाठी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कथा ठेवा, तुमच्या सगळ्यांचा उद्धार होईल आणि प्रत्येकाला विमान घ्यायला येईल. म्हणून परत त्या ठिकाणी गोकर्णाने नियोजन केलं, श्रावण महिन्यामध्ये कथा ठेवली आणि त्या ठिकाणी कथेच्या 7व्या दिवशी सगळ्यांचा उद्धार झाला. त्या गोकर्ण असेल सगळ्यांचा उद्धार झाला. गोकर्ण पंडित ज्ञानी धुंदुकारी महा या ठिकाणी अशी धन्य असं ही भागवत कथा आहे. धन्य भागवती वार्ता प्रीत पीडा विनाशिनी तप्तांगारोपी तथा धन्य कृष्ण लोक फलप्रदम. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सप्तहोती तथा धन्य कृष्ण लोक फलप्रदम त्या ठिकाणी अशा पद्धतीचं फल मात्र त्यांना प्राप्त झालं. त्याशी काही अरे कान्हा कृष्ण मुरारी
जाऊ दे रे मला जाऊ दे रे आधारी धरून वेणुबाई ग आधारी धरून वेणुबाई ग आधारी धरून वेणुबाई ग आधारी धरून वेणुबाई ग आधारी धरून वेणुबाई ग
भगवंता
धन्यवाद. उद्या वेळेत कथा चालू होईल. आता लगेचच हरिपाठाला सुरुवात होईल. सायंकाळचे कीर्तन हरिभक्त परायण गायनाचार्य ज्ञानेश्वरी देवी संतकी महाराज यांचे कीर्तन होणार आहे. सर्व भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे. विनंती. नाही पण जाम खेळून आलतो आता गाडी बोलली जा करा नाही